यवतमाळमधून एक ब्रेकिंग न्यूज येते। यवतमाळमध्ये शालेय पोषण आहारामध्ये चॉकलेटमध्ये आळ्या आढळून आलेल्या आहेत। यवतमाळ जिल्ह्यातल्या चातारी जिल्हा परिषद शाळेमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे। त्यामुळे जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गुणवत्तेवर आता या निमित्तानं प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। शाळेला सुट्ट्या असल्यामुळे इथल्या कन्या शाळेमध्ये वरिष्ठांच्या आदेशानुसारच पालकांकडे पोषण आहार देण्यात आला। यातील 95 पालकांपैकी 65 पालकांनी शालेय पोषण आहारातील चॉकलेट हे घरी नेले। यातले 25 पालकांना चॉकलेटमध्ये आळ्या आढळून आलेल्या आहेत। त्यामुळे हा पोषण आहार आहे की शोषण आहार आहे असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झालाय। शालेय पोषण आहाराअंतर्गत दिल्या गेलेल्या सातारा जिल्हा परिषद शाळा आणि सातारा जिल्हा परिषद शाळा कन्या शाळा इथं दिलेल्या चॉकलेट हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून त्यामध्ये आळ्या निघत आहेत। त्याच्यामुळे सातारी गावातील किमान 5 ते 10 मुलं बिमार पडले असून आज 3 ते 4 दिवस गावातील दवाखान्यामध्ये ॲडमिट होते। मी यामुळं जिल्हा परिषद यवतमाळ व महाराष्ट्र शासन या दोघांचाही धिक्कार करतो।